उद्धव ठाकरे सध्या धर्मसंकटात सापडलेत। केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, मुंबई ठाणे महापालिकेत सत्ता मिळेल की नाही याची खात्री नाही। पुढची 5 वर्ष विरोधात काढण्याचं आव्हान आहे। नाही म्हणायला मोदींकडे संख्याबळ नसल्यामुळे ठाकरेंच्या खासदारांचं महत्त्व टिकून आहे। अशा वेळी स्वबळाचा नारा द्यायचा, महाविकास आघाडीसोबत राहायचं की मग भाजप फडणवीसांसोबत जमून घेत टिकून राहायचं याचा निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे। पाहुयात या संदर्भातला राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत। गेल्या 1.5 ते 2 महिन्यात सर्वात जास्त चर्चा ठाकरे स्वबळावर लढणार का याची सुरू आहे। मवियात लढण्याऐवजी स्वतंत्र लढावं असं मत ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी व्यक्त केलं होतं। त्यावर बाळासाहेबांच्या जयंती दिनाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा निर्णय शिवसैनिकांच्या तयारीवरच अवलंबून असल्याचं सुचवलंय। सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा, ताकद आहे। अमित शहाना जागा दाखवणार आहात, ठीक आहे। अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या। ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या, आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या भाषेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मेळाव्यात शेलक्या शब्दात टीका केली आहे। आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार। स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते, आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते, आणि घरात बसून लढता येत नाही। तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत, आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही। त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरेंच्या शिलेदारांनी उत्तर दिलंय। संजय राऊतांनी तर अमित शहा, नरेंद्र मोदींना औरंगजेब आणि अफजल खानाच्या पंक्तीत नेऊन बसवलंय। शिंदेच्या शिलेदारांनी त्यावर लगेच प्रत्युत्तर दिलंय। एक लक्षात घ्या, आम्ही लाचारी करत नाही, लाचारी पत्करली नाही। तुमच्यासारखी लाचारणात असे शब्द सुचू शकतात, आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे। महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी, त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अफजल खानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे काम हे करतायत। ते त्याने इमान इतबारे करत राहावं। तुम्ही फक्त या शिवसेनेच्याच स्वबळाची चर्चा का करता, मला हेच कळत नाही। ज्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या भाजपानं आपल्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांना धोका देऊन आज 2024 सालीच आम्ही तुमच्याबरोबर सांगितलं, पण प्रत्यक्षपणे आतून स्वबळाची तयारी केली। थोडे आमदार त्यांना कमी पडले नपेक्षा त्यांनी मित्रांना इथं धोबी पछाड देऊन स्वबळा त्या ठिकाणी दाखवूनच दिलं असतं। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांची सेना भवन इथे बैठक पार पडली आहे। या बैठकीत राज्यभरातल्या जिल्हा प्रमुखांकडून आढावा घेत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं। इथे सुद्धा स्वबळाची तलवार तुर्तास म्यान केली असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिल्याचं कळतंय। तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं कळतंय। या बैठकीत ठाकरेंच्या नेत्यांनीही काही सूचना केल्या। पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करणं, त्यांना अधिकार देणं गरजेचं आहे। राज्यभर जाणाऱ्या संपर्क प्रमुखांचा आवाजवी हस्तक्षेप कमी करणं, स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करणं गरजेचं आहे। हे सगळं सुरू असताना मवियातील मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांनी गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला। स्वबळाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका टोकाची नाहीये असा अन्वयार्थ त्यांनी समजावून सांगितलंय। 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते, आणि सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही।
ठाकरेंच्या स्वबळाच्या चाचपणीवरून मवियातील तिसरा मित्रपक्ष काँग्रेसही अस्वस्थ आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. स्वागत करू त्यांच्या निर्णयाचं. नाही, ते जेव्हा एका पक्षाचे नेते त्या पद्धतीनं बोलतात आहेत, त्यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे. बरं, मी काय बोललो, त्यांनी निर्णय घेतलेला आहे तर त्यांचं स्वागतच करू. ठीक आहे, आम्ही एकत्र बसून अजूनही खरं म्हणजे पवार साहेब आम्ही सगळे एकत्र बसून काही गोष्टी चर्चा करू. आम्ही एकत्र काम केलेलं आहे आता 19 सालापासून. काम चांगलं झालं. विधानसभेला जरी निकाल ठीक आला नाही याची कारणं वेगळी आहेत, परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम चांगलं केलेलं आहे. त्याचे फायदे शेवटी विसरता येणार नाही. आम्हाला एकमेकाला साथ देत पुढं जावं लागेल, कारण भारतीय जनता पक्ष किंवा महायुती यांची कार्यपद्धती ही काही जनतेला हितकारक नाही. उद्धव ठाकरेंची स्वबळाची चाचपणी असेल किंवा एकूणच भाषण, उद्धव ठाकरेंनी अमित शहांना निशाणा केल्यामुळे भाजपचे बावनकुळे, नितेश राणे यांसारखे नेते त्यांच्यावर खरपूस शब्दात तुटून पडले. बिनडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे. जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये. खरं तर एखाद्या नेत्याकडनं 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही, म्हणून खासदार आमदार निवडून गेले. ते माननीय अमितभाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमीच टीका करतात. आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत. उद्धव ठाकरेंचं भाषण शांततेत ऐकलं, त्यात संघावर केलेली टीका ऐकली किंवा आजच्या बैठकीतील मार्गदर्शनाचे मुद्दे शांततेत पाहिले, शरद पवारांची प्रतिक्रियाही शांततेत ऐकली, तर उद्धव ठाकरेंना हवंय काय याचा एक अंदाज मानता येतो. स्वबळावर लढलो तर मुस्लिम मतदान नाही आणि आधीच दुरावलेलं हिंदू मतदानही आणखी दुरावण्याची भीती. पण महाविकास आघाडी सोबत राहिलो तर लोकसभेप्रमाणे मुस्लिम मतदान तरी पदरात पडेल अशी आशा ठाकरेंच्या शिवसेनेला असू शकते आणि त्याचा मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यासारख्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वबळाची तलवार तुर्तास तरी म्यान केलेली असू शकते. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.